सन्माननीय धर्मेंद्र सर सुद्धा आहेत. या सर आपण यापुढे. रॉकी सर यायचं आपण प्लीज सन्मान स्वीकारण्यासाठी या. आणि हा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. अरविंद कणी आपण आपल्या शुभ हस्ते पंचांना सन्मानित करूया. जबरदस्त पंचांची कामगिरी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. अरविंद केणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. पुढील सन्मान वर्मा सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा जबरदस्त या स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे. त्याचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. विकी केणे आपल्या शुभ हस्ते पंच वर्मा सर यांना सन्मानित करायचं आहे. एकदा पंच पॅनलसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या. चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पुढील सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करूया. मॅन फ्रॉम मुंब्रा पंच शानू कुरेशी सर या आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. आणि शानू कुरेशी यांचं एक वैशिष्ट्य आहे. जोपर्यंत स्पर्धा संपन्न होत नाहीये तोपर्यंत ते कधी व्यासपीठ वरती कधी ते येत नसतात. ते त्याचं वैशिष्ट्य आहे. सत्यम दलवी आपण पुढे यायचं आहे. त्यांचा आपण हा शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. जबरदस्त पंचांची कामगिरी त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि हा सन्मान त्यांना आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करीत आहोत. पुढील सन्मान मित्रांनो या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अतिशय सुंदर समालोचकाची भूमिका पार पाडली. त्यांच्याकडे सध्या वेळ नाही परंतु या स्पर्धेसाठी खास त्यांनी वेळ काढला आणि गोड वाणीतून तुम्हा आम्हा सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. असे आमचे व्हॉइस ऑफ पडग्याचे माझे प्रिय मित्र आदित्य जाधव यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. मिस्टर रोशन चोरगे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समालोचक आदित्य जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आदित्य जाधव यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. तदनंतर मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप आलं आणि सुंदर वाणीतून त्यांनी सुद्धा मात्र चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं. सध्या बैलगाडा शर्यतीमध्ये ते बिझी आहेत परंतु त्या क्षेत्रामधून त्यांनी वेळ काढला या स्पर्धेसाठी आणि या चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवले. व्हॉइस ऑफ मानेरे माझे प्रिय मित्र राहुल भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि ह्या सन्मान करण्याची विनंती मी सुरेंजी दळवी आपल्याला करतो की आपल्या शुभ हस्ते समालोचक राहुल भोईर यांना आपण सन्मानित करायचं आहे. सुरेंजी दळवी या आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करायचं आहे. सुरेंजी दलवी आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करायचं आहे. व्हॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर आणि सुद्धा अतिशय सुंदर या स्पर्धेमध्ये आपला आवाजानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. उबदार मॅची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तसे आमचे समालोचक मित्र योगी पाटील यांचा देखील आपण सन्मान करू. सुंदर असं समालोचन चांगलं त्यांचं असं निवेदन ऐकतो आणि हा सन्मान करतो योगी प्रजेश याचा आपण यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करीत आहोत. आमचे समालोचक मित्र योगी पाटील चांगलं त्यांचं आपण समालोचन मागचे 3 दिवस ऐकलं आणि त्यांचा हा सन्मान आपण करतोय. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर आमची टेलिकास्टची टीम SK लाईव्हच्या आपण कोणी असाल तर आपण आपलं देखील सन्मान केला जाईल. चला विकी केने आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण आपले SK लाईव्हचे प्लीज जॉईन आमच्या सोबत. सन्माननीय खंडू पाटील अजय केणे आणि सन्माननीय
भावेश जोशी आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं SK एंटरटेनमेंट त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. यश मात्रे आलेले आहेत त्यांना आपण सन्मानित करूया. विकी केणे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. पुढील सन्मान मित्रांनो या स्पर्धेमध्ये पाहिले तर जबरदस्त हा शामियाना ज्यांच्या माध्यमातून उभारण्यात आला. आमचे DJ सागर यांना सुद्धा विनंती असेल की आपण पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी DJ सागर यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि या सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी मी विकी केड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे संपन्न करायचा आहे. मुरलीधर पाटील या ठिकाणी उपस्थित नाही तर मी मिस्टर देवेंद्र यांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी या, कारण त्यांच्या वतीने आम्हाला टॉस बॉक्स या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. रोशन चोरगे आपण सुद्धा या. पुढील सन्मान जो आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो जे आपण फ्लॅक्स पाहतोय ग्राफिक्स पाहतोय NJ ग्राफिक्सचे प्रोप्रायटर मिस्टर नयन जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. या नयन जाधव आणि पाहू शकाल क्लीन आणि क्लिअरिटी तुम्ही फ्लॅक्स पाहू शकता कटआउट्स पाहू शकाल. सत्यम दळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आणि पुढील जो सन्मान आहे मित्रांनो या सर्व स्पर्धेचे मॅनेजिंग डायरेक्टर ज्यांच्या आर्थिक प्रयत्नाने ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी सफल करीत आहोत. सन्माननीय मिस्टर विकी केणे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. सन्माननीय विकी केणे यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी अरुण चोरगे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. विकी केणे या समोर या. आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करतोय. अरविंद केणे यांच्या शुभ हस्ते सन्मान. आणि विनंती असेल मित्रांनो PCS संघ सोदरपाडा आणि नानकर संघ चला आपण अगदी व्यासपीठासमोर या. आपण बक्षीस वितरण सुरूला सुरुवात करीत आहोत. आपण बक्षीस वितरण सुरूला सुरुवात करतोय. चला PCS संघ सोदरपाडा आणि नानकर संघ आपण तिन्ही संघांना विनंती असेल की आपण व्यासपीठासमोर या. अंतिम सामन्यातील अजय केणे काय कारणास्तव इथे उपस्थित नाही परंतु त्याचे बंधू विजय केणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करूया. विजय केणे या आपण आणि हा सन्मान आपण करण्याची विनंती प्रत्येक बार्शी यांच्या शुभ हस्ते आपण विजय केणे यांना सन्मानित करणार आहोत. विजय या आपण पुढे या. आपलं शब्द सुमनानी मी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि जर चुकून कोणाचा स्वागत सन्मान जर करणं राहिले असेल तर मी आयोजकाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आपण जाऊया बक्षीस वितरण सोहळा जो समारंभ आहे तो आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. अंतिम मॅन ऑफ द मॅच संघ आहे आई गावदेवी विहान स्पोर्ट पिसे आणि खेळाडू आहे मिस्टर मानव. मॅन ऑफ द मॅच. चला सर्वप्रथम पुढे या. पिसे संघ आपण यायचा पुढे. आपण चॅम्पियन आहात. चॅम्पियन पद तुम्ही पटकावलाय. चला पुढे या. नानकर संघ आपण सुद्धा पुढे या. चौदरपाडा संघ आलेला आहे. आणि अंतिम सामन्याची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण इथे देणार आहोत. मी भोकरी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच उर्फ कुकाबाई उमेशजी कतोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी या ठिकाणी वितरित करा. मानव या पुढे या. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जबरदस्त परफॉर्मन्स
आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आणि या गोलंदाजासाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आम्हाला सुंदर ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज आहेत. नितेश दलवी यांच्या वतीने शूज दिले जाणार आहेत आणि आकर्षक ट्रॉफी आहे. ट्रॉफी स्पॉन्सर आहे सन्माननीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेश जोशी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि या शूज आहेत विकी शूज द्या. आणि हे शूज आम्हाला नितेशजी दलवी याचकडून लाभलेले आहेत. सन्माननीय संकेत दलवी गोडविंद आपण पुढे या. आणि सन्माननीय इंद्रबाजी तरे साहेब आपण पुढे यायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एकूण 7 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. प्लस इकॉनॉमिकल गोलंदाजी सुद्धा राहिलेली आहे. आणि तो खेळाडू आहे ज्याने आजचा दिवस गाजवला खास स्पेशलिस्ट. संघाचं नाव आहे आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे आणि गोलंदाज आहे लेजंड ऑफ पीसे मिस्टर मयूर पाटील. 7 विकेट्सच्या स्पर्धेमध्ये त्याने प्राप्त केले आणि त्यांना आपण देणार आहोत सन्माननीय संकेतजी घोडविंदे आणि सन्माननीय इंद्रबाजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक. आकर्षक ट्रॉफी आहे आणि ब्रँडेड शूज आहेत. एकदा मयूर पाटीलसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज. आणि या खेळाडूसाठी आपण जर पाहिलं तर एबी स्पोर्टच्या माध्यमातून आदेश गीते आणि विनय गीते याचकडून आकर्षक बॅट आहे आणि मंगेश जोशी याचकडून आकर्षक ट्रॉफी आहे. विद्यमान सरपंच विश्वपालजी केडे साहेब आपण पुढे या आणि मंगेश जोशी आपण पुढे यायचं आहे. या स्पर्धेमध्ये मित्रांनो ज्या फलंदाजाने आपण पाहिलं तर 60 धाबा ठोकल्या होत्या परंतु तो संघ क्वालिफाय झाला नाहीये. अर्थात विजय केरीच्या बॅटमधून एकूण 70 धाबा आल्या होत्या परंतु विजयला पाठीमागे टाकत ज्याने या स्पर्धेमध्ये एकूण 70 धाबा ठोकल्या. अगदी गोलंदाजांना त्याने मात्र आपल्या फलंदाजीच्या तालावरती नाचवलं. आणि मी डे क्रमांक सांगतोय ज्याने पहिला दिवस गाजवला होता आणि जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट नांदकर आणि खेळाडू आहे मिस्टर अंकित दलवी. बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट लेट योगेश मेमोरियल ट्रॉफी 2024. एकदा अंकितसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा किताब तो पटकावतोय आणि खरोखरच आपल्या फटक्याने सर्व क्रीडा रसिकांना मन मोहित केले मंत्रमुग्ध केलं. आणि त्यांना आपण देत आहोत मंगेशजी जोशी याच्या शुभ हस्ते हे पारितोषिक. सुंदर ट्रॉफी आणि एव्ही स्पोर्टच्या माध्यमातून ही ब्रँडेड बॅट. कॉंग्रॅच्युलेशन अंकित, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आहे या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आहे आणि पाहू शकाल सुंदर भव्य दिव्य ट्रॉफी पाहू शकाल जी आम्हाला सन्माननीय आमने गावातील सुप्रसिद्ध उद्योजक सुनील शेठ फुलोरे याच्या माध्यमातून ही ट्रॉफीज लाभलेली आहे. आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया सन्माननीय माजी उपसरपंच विद्यमान सदस्य महेंद्रजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी या ठिकाणी वितरित करतोय. कारण आपण जर पाहिलं तर स्वर्गीय योगेश फुलोरे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. क्रमांक 3रा आहे परंतु मित्रांनो या संघाने सुद्धा अतिशय सुंदर मेहनत केली स्पर्धेमध्ये आणि जबरदस्त खेळ प्रस्थापित केला
आणि संघ आहे मित्रांनो जय हनुमान चौदरपाडा. आई गावदी स्पोर्ट नानकर, माफी असावी, नानकर संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला होता. या नानकर संघ सर्व खेळाडू या जबरदस्त परफॉर्मन्स या संघाचा पाहिला आपण, परंतु कुठेतरी बॉलिंग ऑर्डरमध्ये त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्याच मुले मात्र संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला आणि त्यांना आपण देत आहोत तिसऱ्या क्रमांकाचा हा करंडक. माजी उपसरपंच महेंद्रजी पाटील याच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत. स्वर्गीय योगेशजी फुलोरे यांच्या माध्यमातून त्यांच्या स्मरणार्थ आम्हाला सुनील शेठ फुलोरे साहेबांच्या वतीने ही ट्रॉफी लाभलेली आहे. पाहू शकाल मोरेश्वरजी सुतारसुद्धा आलेले आहेत, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की एका ट्रॉफीचा मोल किती आहे आणि ट्रॉफी कधीही पैशामध्ये तोडली जात नसते. हा अभिमान तुमच्या गावाचा आहे, हा सन्मान तुमच्या गावाचा आहे आणि हा सन्मान मात्र स्वीकारत असताना टीम गावदेवी स्पोर्ट नानकर. खेळाडूंचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो रनर अप ट्रॉफी वर घेऊन या. ही ट्रॉफी सुद्धा आपण पाहिली तर योगेशजी फुलोरे यांच्या स्मरणार्थ सुनील शेठ फुलोरे साहेबांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेले आहे. सन्माननीय जगदीश पाटील आणि सुनील शेठ फुलोरे या आपण पुढे या, कारण जी शेवटची ट्रॉफी आहे ती सर्व व्यासपीठाच्या मान्यवर जे उपस्थित आहेत सर्वांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. परंतु ही ट्रॉफी जगदीश पाटील, सुनीलजी फुलोरे, विश्वपालजी केडी साहेब या सर्वजण आपण सर्व प्रमुख अतिथी आहेत आपले व्यासपीठावरती आणि सर्वांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक वितरित करीत आहोत. संघ आहे जय हनुमान चौदरपाडा. हनुमानचं दर्शन मात्र सकाळी घेतलं त्याने बजरंग बलीला मात्र नेहमीच आठवणीत स्मरण केलं आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर जबरदस्त कामगिरी या संघाची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना देत आहोत हा मानाचा करंडक आणि रोख रक्कम. सुंदर ट्रॉफी आहे आणि या उपस्थित सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देत आहोत. संघाचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज. सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे आणि या खेळाडूसाठी एअर कूलर आहे. कूलर सुद्धा वर घ्या विजय. पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण ही कूलर सुद्धा देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज मित्रांनो या खेळाडूचा आपण जर परफॉर्मन्स पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एकूण विकेट्स प्राप्त केले 7 आणि फलंदाजीमध्ये धाबा जोडल्या 34. ऑलराऊंडर परफॉर्मन्स कोण असेल? महत्वाचा पारितोषिक आहे मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. पिसे संघ आपल्यामध्ये असा परफॉर्मन्स कोणी केलेला आहे का? नानकर संघ आपल्या संघामध्ये कोणता खेळाडू आहे का? 7 विकेट 34 धावा टोकणारा खेळाडू आहे. संघ आहे जय हनुमान चौदरपाडा आणि खेळाडू आहे मिस्टर आदित्य वाकडे. बस टुर्नामेंट ऑफ दिस सीझन योगेश मूर्ती चषक 2024 आणि उपस्थित सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. एअर कूलर, ब्रँडेड शूज, आकर्षक
भेटलेला आहे, काय फील करतेस? तर काय चांगलंच वाटतंय मॅन ऑफ द सिरीज भेटल्याबद्दल. तुला असं वाटलं होतं ज्यावेळी तुमचा संघ या स्पर्धेमध्ये आला की या स्पर्धेमध्ये मी मालिकावीर म्हणून माझी निवड होईल? असं तर वाटलं नव्हतं, कारण की आम्ही खूप मॅच हारत होतो. फर्स्ट राऊंडलाच आम्ही हारत होतो, पण आम्ही आता खूप प्रॅक्टिस केली आणि आलो. आता बरं जिंकायलाच लागेल आपल्याला. ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची होती आणि असं तुला वाटते की आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि माझ्या सर्व खेळाडूंनी 100% कमिटमेंट केला या स्पर्धेमध्ये? 100% केला, पण मीच आता फायनलला कमी पडलो कुठेतरी. तर विजयाचा श्रेय तू प्रथमतः कोणाला देणार? प्रतीकला. तर हे होते आदित्य वाकडे मित्रांनो, स्वतः मालिकावीर झाले, परंतु त्यांनी श्रेय जो आपण जर पाहिला तर प्रत्येक वाकडीला दिलाय, आपल्या सर्व सहकार्याने दिलेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेतील अंतिम पारितोषिक आहे, मानाचा करंडक आहे, ट्रॉफी विजय वर घ्या. आणि मी सर्व संघाचे जे खेळाडू आहेत पिछे संघाचे, त्यांना मी विनंती करतोय की आपण एकोपाने खाली बसायचं आहे. आपण हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चॅम्पियन कहते हैं. चॅम्पियन ऑफ योगेश स्मृती ट्रॉफी 2024 चा संघ राहिलेला आहे. आई गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे.